हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. अलकाच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे अशी गवारची झणकदार हिरव्या मिरचीची भाजी. ही भाजी तुम्ही पोळी भाकरीसोबत खाऊ शकता किंवा डब्याला द्यायची असेल तरी तुम्हाला खूप सोपी जाते. चला रेसिपीला सुरुवात करू. ही भाजी बनवण्यासाठी गवार अशी मी कापून घेतली आहे बारीक आणि पाण्यात भिजवत ठेवली होती, म्हणजे ती थोडीशी फुलून येते. आणि नंतर त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे घेतले थोडेसे भाजून, जिरे, लसण, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. आता भाजलेले शेंगदाणे आपण एका खलबत्त्यामध्ये टाकून त्याचा जाडसर आपल्याला कुट्टा करून घ्यायचा आहे. आपल्याला हे मिक्सरमधून पण काढता येतं, पण आपण असे कुटून घेणार आहेत, म्हणजे आपल्याला खूप जाडसर ठेवायचे, त्यामुळे आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी जाडसर कुट्टा करून घेतलेला आहे. अशा जाडसर कुट्ट्याची खूप छान चव लागते भाजीमध्ये. आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि हिरवं वाटण तयार करून घेऊ. हेही आपल्याला खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे. आता कुटते वेळेस यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मिठानं आपलं वाटण पटकन कुटलं जातं. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जाडसर असं वाटण आपलं कुटून घ्यायचं आहे. वाटण कुटून झाले. आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये तेल ठेवले आणि तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला हे हिरवं वाटण तळून घ्यायचं आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण याला तळून घेऊ, म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून जाईल. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपली गवार एकदा परतून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायचा आपल्याला शेंगदाण्याचा कुट्टा. जर तुम्हाला जास्त तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही यामध्ये मिरचीचे काप करून टाकले तरीही चालते. आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. मीठ थोडं कमी टाकायचं, म्हणजे आपण वाटण कुटताना पण त्यामध्ये टाकलं होतं. आता भाजी शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ. आता भाजी 10 मिनिट आपल्याला चांगली शिजवून घ्यायची, त्यामुळे त्याला थोडंसं झाकून ठेवायचं आणि मीडियम गॅसवर भाजी ठेवून द्यायची. हे बघा, भाजी आपली छान शिजलेली आहे. आता यामध्ये थोडं पाणी राहिले, तेवढं पाणी आटून घेऊ आणि आपण कोरडी भाजी करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला भाजी करून घ्यायची. ही बघा किती मस्त झालेली आहे. तर तुम्ही आमच्यासारखी अशी गवारची भाजी करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपी सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.